हरि 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 स्वस्ति श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटझळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। मज हृदयी सद्गुरु जेणे तारे लोहा संसार पुरु म्हणवोनी विशेष अत्यादरू विवेकावरी गुरुदाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थतटा धोनिया मळकटा बुद्धीचा तेने आता हृदय हे आपुले सौफाळोनिया भले वरी बैसवू पावुले श्री गुरूंचे आता कृपा भांडवल सोडी भरी मते माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। संत चरित्र आपण बघत आहोत त्याकरता 2 मिनिट संतांच्या नावाचा जप करू। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव 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 एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। श्री संत नामदेव महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। संत शिरोमणि सावता महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन के जय। परम मंगलमय भगवान आशुतोष भगवान महेश्वरांच्या या पवित्र प्रांगणामध्ये श्री क्षेत्र गाजरवाडी महाशिवरात्र या पर्वकाळाचं औचित्य साधून
गेल्या अनेक वर्षापासून हा भक्ती महोत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतात. भगवान महादेवांच्या या दरबारामध्ये आणि भगवान स्वरूप असणारे संत बाबीर देव बुवाजी बाबा यांच्या आशीर्वादाने परमश्रद्धेय नानाजी महाराज वडनेरे व शिवभक्त महंत श्री बुवाजी दादा पुणेकर श्री क्षेत्र डिग्रस यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी आपण या ठिकाणी कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन करतो. शिवपुराण, श्रीमद भागवत कथा, रामचरितमानस वगैरे. आणि मला असं वाटतं काही वर्षापासून आपण संत चरित्र कथा या ठिकाणी घेत आहोत. संत तुकाराम महाराजांचं चरित्र आपण ऐकलं आणि यावर्षी आपल्या सर्वांच्या आग्रहातून संत नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. आपल्या या उत्सवाचं प्रेरणास्थान शिवभक्त महंत श्री 108 बुवाजी दादा पुणेकर तसेच वैकुंठवासी शिवभक्त महंत भीमाजी आप्पा पुणेकर या महापुरुषांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. तसेच संपूर्ण बुवाजी बाबा भक्त परिवार, श्री गौरी शंकर भजनी मंडळ, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ, जय मल्हार भक्त मंडळ व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र गाजरवाडी. विशेष हरिभक्तीपरायण आमचे शिवभक्त श्री बाळासाहेब त्र्यंबकराव पुंड अण्णा आणि आपण सर्वजण भगवान महादेवांच्या या महाशिवरात्री हा पर्व काळ आहे आणि याचं औचित्य साधून आपण ही कथा आजपासून आरंभ करत आहोत. संपूर्ण ग्रामस्थांनी केलेलं हे नियोजन इतकं अप्रतिम आहे. मला इतकी प्रसन्नता वाटली या मंदिरामध्ये की स्वच्छता खूप आहे, टापटीप आहे, मंडप असा आकर्षक आणि रेखीव स्वरूपाचा आहे. बिछाईत बैठक व्यवस्था आपण सुंदर अशा प्रकारची केलेली आहे. व्यासपीठ असं म्हणाला प्रसन्नता देणारं वातावरण आपण निर्माण केलेलं आहे. आपल्या या 7 दिवसाच्या कथेला मला साथ करणारे आमचे गुरुबंधू मंडळी, उपस्थित गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज शेगावकर, हरिभक्तीपरायण संपत महाराज करंजकर पनवेल, मला वाटतं बाबांचं नाव आहे, ज्यांनी दीप प्रज्वलन केलं, वयोवृद्ध आहेत, संप्रदायाची सेवा करतात, संपत महाराज करंजकर. हार्मोनियम हरिभक्तीपरायण पार्थ महाराज सूर्यवंशी. मृदंगाचार्य समाधान महाराज वैष्णव, गुरुदेव महाराज चोरगे. अशा आपली व्यासपीठावरील संत मंडळी, आपण सर्व श्रोतृवर्ग, मातृशक्ती, आबाल वृद्ध बाल गोपाल सर्वांच्या पवित्र चरण कमलांना भगवान श्रद्धेय बुवाजी महाराज, बाबीरजी महाराज, भगवान महादेव, संत नामदेव महाराज या सर्वांना मनोभावी अभिवादन करू.
अशा आपल्या या कथेला आज पहिला दिवस प्रारंभ झालेला आहे. गेल्या 17 वर्षापासून हा उत्सव आपण इथे करतात ग्रामस्थ मिळून. संत चरित्र आपल्याला बघायचं आहे. आपल्या या 7 दिवसाच्या कथेला यूट्यूब चॅनल गजर माऊलीचा. तुझं नाव काय? विनोद कांगणे. विनोद कांगणे यांचं हे यूट्यूब चॅनल आहे. लाईव्ह समजा नसेल पण कार्यक्रम झाल्यानंतर ते उद्या आपल्याला घरी मोबाईलवर पाहायला मिळेल. त्यांची पण सेवा आपल्या या कथेमध्ये आहे. आपण सर्वजण आज पहिला दिवस थोडासा विलंब झालेला आहे. पत्रिकेमध्ये छापलेल्या नियोजित वेळेपेक्षा आपली कथा सुरू थोडी उशीर आणि आज प्रथम दिवस असल्यामुळे ठीक आहे. अण्णांचे परिश्रम, आपल्या सर्वांचा अथक प्रयत्न आणि या कार्यक्रमाला अप्रतिम प्राप्त झालेलं स्वरूप. सिस्टीम जय मल्हार साऊंड सिस्टीम, गाव दिंडोरी जवळच. सिस्टीम वाले भाऊ, मंडप, छान वातावरण तयार केलंय. चला कथेला संगीताची जोड असली तर आनंद येतो, रस येतो. संत नामदेव महाराजांचं संगीतमय चरित्र आपण बघणार आहोत. कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण प्रत्येक दिवसाचे विषय ठरवून दिलेले आहेत. आज आपल्या पहिल्या दिवसाचा विषय आहे मंगलाचरण व संतांच्या अवताराचं प्रयोजन. आमचे विनायक भाऊ फंड ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आहेत. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे योगदान आहे. मासिक तयार करतात, संत महंतांच्या भेटीचा संमेलन आयोजित करतात. चांगलं कार्य त्यांचं आहे. ऐकत राहा. एक विनंती आहे आपल्याला. अण्णा 7 दिवस आपल्याला कथा ऐकायची, मला करायची, सांगायची. एक आपण उपक्रम राबवू आपल्या कथेमध्ये की जेणेकरून विशेषत्वाने मुलांना मुलींना एक कथेचं आकर्षण निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. 2-2.5 तासाच्या कथेमध्ये ज्या विषयाचा आपण निरूपण करणार आहोत त्या संपूर्ण विषयावर आपण कथा झाल्यावर एक प्रश्न मंजुषा नावाचा कार्यक्रम घेऊ. म्हणजे या कथेमध्ये मी काय सांगितलं आणि आपली जी कमिटी आहे, संघटना, आपलं जे समिती आहे, या समितीला माझी विनंती असेल की उत्तर देणाऱ्यांना आपण काहीतरी बक्षीस ठेवू. आहे दरवर्षी असतं वाटतं. एखादा ज्ञानेश्वरी गाथा म्हणा, भागवत म्हणा, काही प्रतिमा म्हणा, ट्रॉफी म्हणा वगैरे असं. तर येताना तुम्ही वही, कागद, पेन घेऊन येत जा. म्हणजे कथेमध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील, मुद्दे असतील ते तुम्ही लिहून घेत जा. कारण 2-2.5 तासामध्ये तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकतात याची चाचणी मला घेता येईल. आणि पुरुष वर्गाला काही प्रश्न, स्त्री मातृवर्गाला काही प्रश्न विचारले जातील, मुली मुलं सर्वांना. आणि जो उत्तर देईल त्याला आपण बक्षीस देऊ, जेणेकरून ऐकण्याची श्रद्धा, प्रेरणा, उत्साह वाढेल आणि अध्यात्माबद्दल, भक्तिमार्गाबद्दल मनामध्ये जिज्ञासा निर्माण होईल. हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. चला, पहिल्या दिवसाचा आजचा माझा विषय आहे मंगलाचरण. संप्रदायामध्ये, संस्कृतीमध्ये धार्मिक विधी प्रारंभ करण्यापूर्वी
कोणतंही कार्य हाती घेतलेलं निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी, त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याच्याकरता नमन केलं जातं. गणरायाला नमन केलं जातं. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची या सुथा. चरणावरी ठेवून माथा साष्टांगाता दंडवत. दुसरी बंधू सारजा, जे चतुराननाची आत्मजा. वाक सिद्धी पावी जे सहजा, तिच्या चरण वजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन. प्रसन्न होते श्रोते जन, त्या माझे नमन दंडवत. आता बंधू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान मनोनी आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. नामदेवरायांनी सुद्धा नमन केलेलं आहे. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करावं. गणाधीश जो गणेश, ईश म्हणजे स्वामी, तीन गणांचा जो मालक आहे तो गणपती. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधती. तो गणराज गणपती, आदि मन गे आदि, आदि मन गे आदि, आदि मन गे आदि. गणराज गणपती, तो गणराज गणपती, आदि मन गे आदि, विद्येची अधिष्ठात्री देवता सरस्वती मातेला आपण वंदन केलेलं आहे. या वातावरणामध्ये या ठिकाणी स्थापित ज्या देवता आहेत त्यांना आपण वंदन केलेलं आहे. नमस्कारात्मक मंगल हे पहिलं मंगलाचरण. नमस्कार करावा. इष्ट देवतेला, आराध्य देवतेला मनोभावे वंदन करावं. प्रतिबंध निर्माण होत नाही, अनिष्ट निवृत्त होतात. धार्मिक कार्यामध्ये परमेश्वराला स्मरून जर कुठलंही कार्य आरंभिलं तर ते निर्विघ्नपणे पार पडत असतं. म्हणून नमन करावं, सर्वांना नमन करावं. चराचर सृष्टीमध्ये जो व्यापक परमात्मा आहे, सर्वांच्या अंतर्यामी जो वसलेला आहे, त्या अंतरात्म्याला नमन करावं.
मन बुद्धी चित्त अहंकार देवतेला नमन करावं. या वायुमंडलामध्ये ज्या अदृश्य शक्ती विचरण करतात, इंद्र देवता, वरुण देवता, अग्नि देवता, चंद्र देवता, या सर्व देवी देवतांना वंदन करावं. कारण नवग्रह देवतांना वंदन करावं, त्यांचं आवाहन करावं. मंडलाची स्थापना करून ब्राह्मणांच्या मुखातून निघणाऱ्या पवित्र वेदोक्त मंत्रोच्चाराद्वारे नवग्रहाचे आणि मंगलमय कलशाची स्थापना करून कार्यक्रमाला प्रारंभ करावा. असा एक दंडक प्रघात आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहे. भागवतकार सुद्धा वंदन करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही सर्वजण त्या मंगलमय परमात्म्याला मंगल करतो. त्या भगवंताच्या नामाला वंदन करावं, कारण ते नाम मंगलमय. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी नमस्कार करावा. नमस्कार केल्याने आपल्या अंतःकरणातला अहंकार शिथिल होतो. लक्षात आलं का? ज्या व्यक्तीचे हात जोडले जातात त्याच्या ठिकाणी नम्र भाव निर्माण होतो. म्हणून दैवताला नमस्कार करा. पहिला नमस्कार करा, सर्वांना नमस्कार करा. श्रोतृ ज्याला वक्त्याचं प्रथम आद्य कर्तव्य असेल तर त्याने श्रोत्यांना देव स्वरूप मानलं पाहिजे. तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. चंद्रकांत नावाचा मणी पाझरतो. चंद्रकांत नावाच्या मण्यामधून अमृत स्रवत, परंतु त्या मण्याला स्रवायला भाग जर कोण पाडत असेल तर चंद्र. त्या हातवटी कोणामध्ये आहे? तसं वक्ता सुंदर बोलू शकतो, परंतु वक्त्याला उत्तम क्वालिटीचं बोलायला भाग जर कोण पाडत असेल तर वक्ता हा श्रोत्यांशिवाय शोभत नाही. वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नवीन. म्हणून तुमचे उपकार आहेत. तुम्ही आलात म्हणून या व्यासपीठाला शोभा, या मंडपाला शोभा आली ती तुमच्यामुळे आहे. जर तुम्ही इथे आले नाहीत, बसले नाहीत तर सांगायचं कोणाला? म्हणून आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची भिस्त ही तुमच्यावर आधारित आहे, तुमच्यावर आधारित आहे. सर्वांना नम्रपूर्वक विनंती की उद्यापासून आपली कथा ठरलेल्या वेळेतच चालू होईल. 7:45ला कथा प्रारंभ झालाच पाहिजे आणि जास्तीत जास्त 10:30च्या आत आपली आरती झाली पाहिजे. वर्तमान काळामध्ये लोकांचा बसण्याचा स्टॅमिना दिवसेंदिवस कमी कमी होत चालला. 11च्या आतमध्ये आपलं सगळं आटोपलं पाहिजे. नमन करावं, इष्ट देवतेला नमन करावं. आणि या जगामध्ये ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेला सर्वांमध्ये पाहण्याची नजर आपल्याला आली पाहिजे. वारकरी पंथाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे. त्या विठ्ठलाला आपण नमन करू, नमस्कार करावा. नमस्कारामध्ये लीनता असते महाराज. दुसरं मंगलाचरण आहे आशीर्वादात्मक. आपल्याला देवतांचे आशीर्वाद पाहिजेत, वैष्णवांचे आशीर्वाद पाहिजेत, ऋषीमुनींचे आशीर्वाद पाहिजेत, ब्राह्मणांचे आशीर्वाद पाहिजेत. कार्यक्रमाला मोठ्यांचे आशीर्वाद असतील तर कार्यक्रम यशस्वी होतो. मोठ्या लोकांच्या, महापुरुषांच्या आशीर्वादाची आपल्याला गरज आहे. आशीर्वादात्मक मंगल असतं. दुसरं प्रकारचं मंगल आहे आशीर्वादात्मक मंगल. गुरुजनांचे, आध्वर्यू महापुरुषांचे आपल्या कार्याकरता आपण आशीर्वाद घेतले पाहिजेत. अहंकार सोडून लीनतापूर्वक त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन आपण त्यांचा आशीर्वाद ग्रहण केले पाहिजे. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये.
या देवांमध्ये, ब्राह्मणांमध्ये, ऋषीमुनींमध्ये आशीर्वाद देण्याची ताकद असते. तुका म्हणे हे आशीर्वादे बळी, आणि ज्यांच्या चित्तामध्ये शुद्ध भाव असतो त्यांना यांचा आशीर्वाद जातो. आशीर्वादे तया जाती दया चित्ती, ज्यांच्या चित्तामध्ये देवाविषयी आवड आहे त्यांना आशीर्वाद पोचतात. म्हणून आपल्या कार्यक्रमाला आपल्याला संतांचे, देवाचे, भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाची गरज. आणि तिसरं मंगलाचरण आहे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. ज्याची भक्ती आपण करतो तो परमात्मा मुळात वस्तुनिष्ठ पद्धतीने कसा आहे तो यथार्थ कळायला पाहिजे. याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आपल्या कथेचा प्रमुख विषय आहे संत चरित्र. पण संत ज्याला आपलं उपास्य, इष्ट, आराध्य मानतात तो परमेश्वर, त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? त्याचं स्वरूप आहे सच्चित आनंद रूप. वस्तू निर्देश, वस्तू निर्दिष्ट, परमात्मा जसा आहे तसं त्याचं वर्णन करणं, याला वस्तू निर्देश रूप मंगलाचरण म्हणतात. भगवान परमात्मा कसा आहे, तो आपल्याला जसा दिसतो तसा तो मुळात तसा आहे का? नाव रूपाने युक्त, रंग रूपाने युक्त, आकार धारण केलेला, हे त्याचं वास्तव स्वरूप नाहीये. श्रीमद भागवतामध्ये याचं मंगलाचरण असं आहे, सच्चिदानंद, सच्चित आणि आनंद. तो सत्य आहे, तो चिदरूप आहे आणि आनंद रूप आहे. तो विश्वाच्या उत्पत्तीला हेतू आहे आणि भक्तगणांचे तापत्रय निवारण करणार आहे. तापत्रय विनाशाय, 3 तापांचा तो निवारण करणार असा तो परमात्मा आहे, परमेश्वर आहे. तो विभू आहे, तो व्यापक आहे, तो नित्य आहे. त्याचं अस्तित्व कधी नष्ट होत नाही. तो वर्तमानात पण आहे, तो भूतकाळात पण होता आणि तो भविष्यात पण राहणार आहे. परमात्मा कसा आहे? सत्य तो सत्य तो विठ्ठला, सत्य तो सत्य तो विठ्ठला, नोट्स कोण करतायत ना? हा, बस. परमात्मा कसा आहे? ज्याच्या सत्तेने आपले श्वासोश्वास चालतात, आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय होत नाही. वृक्षाचेही पान न हाले ज्याची सत्ता, गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणं सुरुहत, प्रभव प्रलय स्थानम, निधानम बीजम अव्ययम. असा तो भगवान परमात्मा मुळामध्ये सत्य आहे. बस, सत्य शब्दाचा अर्थ आहे या जगामध्ये, या विश्वामध्ये, या पृथ्वी तलावर, या सृष्टीमध्ये परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व जे काही आहे ते सर्व खोटं आहे, ते माईक आहे. ते दिसत असलं, प्रतीतीला येत असलं तरी ते भासमान आहे. तुका म्हणे तुझी खरा,
येर वावुगा पसारा, येर वावुगा पसारा. सगळं जमलं पाहिजे. जी जी वस्तू आपल्या डोळ्यांना दिसते ते मृगजळाप्रमाणे आहे. जास्त नाही. आपलं जे आहे ते नेहमीचं नॉर्मल शिवरंजनी किंवा भैरवीमध्ये प्रसंगोपात. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नेचे मृगजळ, म्हणून चिंते चरण कमळ रघुमा देवी वराचे. वा, बरोबर आहे. मुद्दा जास्त लांबवत नाही. परमात्म तत्व सत्य आहे. या परमात्मा तत्वाच्या अस्तित्वाचा अभाव कालत्रयी संभवत नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, की जे तत्वज्ञ संत स्वीकारिते. या जगतरूपी उपाधीमध्ये जे परमात्मा तत्व नित्य आहे, त्या परमात्मा तत्वाला संत महात्मे यथार्थ जाणतात. सामान्य व्यक्ती त्याला जाणू शकत नाही. परमात्मा सत्य आहे. तो किती सत्य आहे? सर्व काळ सत्य आहे. छिद्रूप शब्दाचा अर्थ आहे तो प्रकाश रूप आहे. सूर्याच्या ठिकाणी जी दीप्ती आहे, जी प्रकाश रूपता आहे, ती त्याच्याकडून प्रवाहित झाली. न तद्भासयते सूर्य. आपल्या अंतःकरणामध्ये जो ज्ञानाचा प्रकाश पडतो तो त्याच्या कृपेने पडतो. जे काही चांगलं आपल्याला कळतं ते त्याच्या कृपेने कळत असतं. तो प्रकाश रूप आहे. हा उजेड जरी या इलेक्ट्रिसिटी मधून येत असला तरी या प्रकाशाची जननी कोण आहे? ही विद्युत लता, ही विद्युत पाण्यापासून निर्माण होते. आणि पाण्याला निर्माण करणारा कोण आहे? जगाला जीवनदान देणारा जीवनदाता कोण आहे? सूर्याच्या ठिकाणी आणि चंद्राच्या ठिकाणी किंबहुना अग्नीच्या ठिकाणी जो प्रकाश आहे तो सुद्धा प्रकाश या परमात्म्याचा आहे. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे सुद्धा प्रकाशाच्या बाबतीमध्ये परावलंबी आहेत. लक्षात आलं तुमच्या? तो प्रकाश रूप आहे, तो चिदघन आहे आणि तो आनंद रूप आहे. तो सुखरूप नाही, तो आनंद रूप आहे. कारण सुख शब्दाच्या सापेक्ष दुःख शब्द असतो. परमात्मा हा सुखदुःखाच्या पलीकडे आहे. निरतिशय आनंदाने युक्त आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. परमात्माचं, भगवंताचा जे आनंद रूप स्वरूप आहे त्याचा विरुद्ध शब्द नाही मराठी साहित्यामध्ये. आनंदाच्या विरुद्ध निरानंद शब्द याची योजना करता येत नाही. तो आनंद रूप आहे आणि त्याचा आनंद जो आहे तो स्वयंसिद्ध आनंद आहे. आनंदाचे दोन प्रकार आहेत, साधनजन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद. प्रश्न आहे, आनंदाचे दोन प्रकार कोणते? साधनजन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद. तुम्हाला ऐकायला बरं वाटतंय. हा साऊंड म्हणजे आवाज, हे उपकरण आहे. हा माईक आहे, याला स्टँड जोडलाय, हा लाईट आहे, हा मंडप आहे, रंगीबेरंगी असं वातावरण हे साधनाच्या द्वारा प्राप्त झालेलं आहे. डोळ्यांना आकर्षक वाटतंय. परंतु साधनाच्या अभावामध्ये सुद्धा आनंदाची अभिव्यक्ती असली पाहिजे. तुम्ही किती लक्षपूर्वक ऐका, पण मला माहिती आहे काही काही वाक्य तुम्हाला अजिबात कळणार नाही. त्याला नेहमी थोडंसं ग्रंथ श्रवण केलेलं असलं, चातुर्मास काढलेले असले की मग लक्षात येतं. कोणत्याही साधनावर आपल्या जीवनातला आनंद अवलंबून नसावा. साधनाची सामग्रीच्या उपलब्धीमध्ये आनंदी असणं हे सापेक्ष आनंदाचं लक्षण आहे. लक्षात येतं? नाही येणार इतकं लक्षात. हो, ऐका. तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने चित्ता तेने सदा चित्ता. असं नाही गाडी मोटर बंगला पत्नी मुलं मान प्रतिष्ठा असं मनासारखं सगळं असल्यावर आनंदी होणं याला खरं आनंदी म्हणत नाही.
काहीच नसताना आनंदी राहणं हे खरं आनंदी आहे. आणि या आत्म्याचा आनंद आहे आतला, स्वरूपगत आनंद म्हणतात त्याला. साधनजन्य आनंद मावळू शकतो. काय बोललो मी? साधनजन्य आनंद मावळू शकतो. तो उसनवार आणलेला आनंद असतो, तो टिकत नाही. परमात्मा हा आनंद रूप आहे आणि साधू संत महात्मे याच आनंदामध्ये असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. परमात्मा आनंद रूप. आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ही नैसर्गिक असली पाहिजे. चेहऱ्यावरचं हास्य हे कृत्रिम नसावं. लक्षात येतंय तुमच्या? देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता. ज्ञानोबा राय म्हणतात अंतःकरण अखंडित प्रसन्न असलं पाहिजे. तुमच्या संसारातलं कुठलंही दुःख तिथे प्रवेश करू शकत नाही. दुसऱ्या अध्यायातली ओळी. परमात्म्याचं स्वरूप आनंद रूप आहे आणि तो चिरंतन आनंद देणारा आहे. या महाराज संत नामदेव महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. गजानन महाराज शेगावकर बर का. असं हे मंगलाचरण. आता आपण हा प्रकरण संपवू. मंगलाचरण आपण केलेलं आहे आपल्या परंपरेप्रमाणे. आता संतांच्या अवताराचं प्रयोजन हा आपल्या पहिल्या दिवसाच्या चिंतनातला दुसरा मुद्दा आहे. संतांच्या अवताराचं प्रयोजन काय? या अवनी तलावर संत महात्मे अवताराला काय येतात? या मुद्द्याचा विस्तार करून आपल्याला प्रथम दिवसाची ही कथा आपल्याला विराम द्यायची. अजून मध्ये सांगून जातो की प्रत्येक दिवसाचे आपल्या आरतीचे यजमान तयार पाहिजेत. संत भोजन घेणाऱ्यांचा सन्मान असेल. कारण हा जो कार्यक्रम असतो ना दादा हो, हा एकट्याचा खेळ नव्हे. एकट्या माणसाने किती धावपळ केली तरी ते शक्य होत नाही. सर्वांनी थोडा थोडा हातभार लावला की कार्यक्रमाला चांगल्या प्रकारचं स्वरूप प्राप्त होतं. संतांच्या अवताराचं प्रयोजन मुळामध्ये संत हे देवाचंच एक रूप आहे. देवच संतांच्या रूपाने अवताराला येतो. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये सिद्धांत मूळ अद्वैताचा आहे. संत हे दुसरं आहे. आपण कीर्तनामध्ये पहिल्यांदा काय म्हणत असतो? पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा. संतांचं जे स्थान आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुळात परमेश्वर परमात्मा एकमेवा द्वितीयम परब्रह्म निर्गुण निराकार. या चराचर सृष्टीमध्ये या दोन खांबांमध्ये जी पोकळी आहे ना, या पोकळीमध्ये सुद्धा तो परमात्मा आहे. आपल्या या कानाच्या चाफ्यांमध्ये जी पोकळी आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा तो आहे. तो सर्व ठिकाणी आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये ईश्वराचं अस्तित्व किती व्यापक आहे हा भाग पुढे आपल्याला येणार आहे. पण तो परमात्मा मुळामध्ये निर्गुण निराकार आहे. त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, रंग रूप रहित तो परमात्मा आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं
थोडस कठीणच असणार आहे. परमात्म्याचं मूळ स्वरूप नाम रूप संबंधू हा तव आकारासेच प्रवादू जाती क्रिया भेदू हा तव आकारासेच प्रवादू वस्तूसे नाही. वस्तू हा शब्द वैदिक वाङ्मयामध्ये आणि संत वाङ्मयामध्ये परब्रह्माचा वाचक या अर्थाने आलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रंथांमध्ये वस्तू शब्द दिसेल त्या त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ शुद्ध परब्रह्म चैतन्य असा आहे. परमात्म तत्व त्याला नाम रूप रहित आहे, त्याला नाव नाही. विभू आहे, व्यापक आहे तो परमात्मा. येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवान जीवन्ते. भूमा म्हणजे व्यापक आहे, तो सुखरूप असा निरतिशय आनंद रूप असा तो परमात्मा आहे. तो निर्गुण निराकार आहे, सदैव आहे, सर्व काळ आहे, सबराभरीत घनदाट भरलेला आहे. आणि अशा त्या शुद्ध परब्रह्म कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी मी एक आहे, मी एक आहे. एकट्याला करमत नसतं. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण वो 14 भुवने. बघा तुम्ही, पत्नी जर माहेरी गेली दिवाळ सणाला मुलांना बरोबर घेऊन, एकट्या माणसाला घरी करमत. त्याला विचारलं कसं वाटतंय तुम्हाला, तो म्हणतो अहो घर कसं मला खायला करतंय, घरात कोणीच नाही. जसं व्यवहारामध्ये एकट्या माणसाला करमत नाही तसं एकट्या परब्रह्माला करमत नव्हतं, असं चिंतन केलेलं आपल्याकडे. आणि त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला. काय कोठेच नव्हते काही पूर्वी कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते पाही. कान्होबा तेरे तेरे दे, कान्होबा तेरे तेरे दे, कान्होबा तेरे तेरे दे. ढालगदा निर्माण झाली, ढालगदा निर्माण झाली, ढालगदा निर्माण झाली, ढालगदा निर्माण नव्हते काही अवघे शून्यच होते पाही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, चंद्र सूर्य तारा नाही. तेथे एक ढालगज म्हणजे काय, ढालगज शब्दाचा अर्थ आहे माया. संकल्प निर्माण झाला परब्रह्माच्या ठिकाणी. माया, मायेने अंकुर निर्माण केला. एकोहम बहुश्याम, मी एक आहे, मी अनेक झालो पाहिजे. आणि मग एकच परमात्म्याला जे स्फुरण झालं संकल्पाच्या द्वारा, त्याचं 3 रूपामध्ये रूपांतर झालं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव या 3 देवांना सगुण निराकार म्हणतात. नामरूपातीत जो आहे तो निर्गुण निराकार. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही 3 रूप धारण केली, तो आहे सगुण निराकार. तिघांना काम नेमून आदिशक्ती, ब्रह्मदेवाला सृजन शक्ती देणारी आदिमाया, विष्णूला पालनाची शक्ती देणारी योगमाया, आणि भगवान शंकर कोणतं काम करतात, जन्माला घालण्याचं काम ब्रह्मा, सृजन उत्पादन प्रोडक्शन निर्माण करण्याचं काम नवनिर्माण ब्रह्मदेव, निर्मितीचं खातं आहे. उत्पन्न केलेल्या जीवांचं पालन पोषण संवर्धन
विष्णू करतो. विष्णू वेगळा आणि महाविष्णू वेगळा आहे. शिव वेगळा आहे आणि महेश वेगळा आहे. बरं का, शब्द एकच आहेत पण स्वरूपामध्ये फरक आहे थोडं. जीवांना गुण कर्मानुसार प्रारब्धानुसार जन्माला घालण्याचं कार्य ब्रह्मदेवाकडे आहे. उत्पन्न झालेल्या जीवांचं पालन करणं विष्णूकडे आहे. आणि संपूर्ण सृष्टीतल्या प्राणीमात्रांचं प्रारब्ध संपलं, समष्टी जीवांचं प्रारब्ध प्रतिकूल झालं, या पृथ्वीचा प्रलय करून जीवांचा संहार करण्याचं खातं महेश्वराकडे. ब्रह्मदेव सकाळ आहे, विष्णू दुपार आहे, सदाशिव तो सायंकाळू. ही सृष्टी रचना आहे, अव्याहतपणे चालत आलेली अनादि कालापासून. काही पदार्थ या सृष्टीमध्ये अनादि अनंत आहेत, अनादि शांत आहेत. असे 3 प्रकार ब्रह्मा, विष्णू आणि महेश सगुण निराकार आहेत. यांना कार्य करायला लावणारी क्रियाशक्ती तिला आदिमाया म्हटलेलं आहे. भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान महेश्वर यांना कोणतंच कार्य त्या जगदंबेच्या शक्तीशिवाय करता येत नाही. सृष्टी विस्ताराकरता पुढे सरसावतात आणि मग यांनी सांकल्पिक सृष्टी तयार केली. संकल्पने ब्रह्मदेवाच्या मनातून 10 पुत्र जन्माला घातली, 10 मानस पुत्र, नारद वगैरे. रुद्र, ब्रह्मदेवाच्या कडून रुद्राची उत्पत्ती झालेली आहे. महारथ रुद्र ज्याला आपण म्हणतो ते. असं हे सगळं हे सृष्टीचं व्यवस्थापन केलेलं आहे. एकाच परमात्मा तत्व एकच आहे, नावं वेगळी, रूप वेगळी, एकच शक्ती अनेक प्रकारचं कार्य करत असते. लक्षात घ्या, असा हा परमात्मा. परमार्थामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या आहेत. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. परब्रह्माची पारमार्थिक सत्ता आहे, ज्या सत्तेचा कधी बाध होत नाही, नाश होत नाही. व्यावहारिक सत्ता आपली आहे. वर्तमानामध्ये आपण जागे आहोत, बोलतो, क्रिया करतो, हालचाली करतो, व्यवहार करतो, आपली व्यावहारिक सत्ता आहे. आणि प्रातिभासिक सत्ता स्वप्नातली. स्वप्नामध्ये तहान लागली, उशाला तांब्या भरलेला आहे पण तहान भागत नाही, कारण तहान प्रातिभासिक सत्तेतली आहे. सिनेमाच्या पडद्यावर आग लागली, पडदा जळत नाही, पडदा व्यावहारिक सत्तेतला आहे, आग प्रातिभासिक सत्तेतली आहे. हे संपूर्ण जगत प्रातिभासिक सत्तेतले तत्वात विचाराने विचार केला. जनक राजाला स्वप्न पडलं, स्वप्नात राजा भिकारी झाला. दुसऱ्या दिवशी मीटिंग बोलावली. सांगा, मी आता जागेपणी राजा आहे, स्वप्नात भिकारी झालो, हे खरं का ते खरं? कोणतं खरं? मी तुम्हाला बसलेल्या लोकांना विचारतोय. राजा स्वप्नात भिकारी झाला ते खरं का राजा जागेपणी राजा आहे ते खरं? तुम्ही जर बोलले नाही तर मी घरी निघून जाईन. याज्ञवल्क्य नावाचे मुनी म्हणाले, राजा तू जागेपणी स्वतःला राजा समजतो हे सुद्धा खोटं आहे, आणि तू स्वप्नामध्ये भिकारी झाला हे सुद्धा खोटं आहे. जगत हे मृगजळ आहे महाराज, बरं का, लक्षात घ्या. हे आकाश, ही पृथ्वी, या नद्या, हे वायुमंडल, हे कालांतराने नष्ट होणार आहे. म्हणून
हा चोखडा निज धर्म चोखडा निज धर्म हा चोखडा निज सत्ता परमात्मा शुद्ध आपल्या सत्तेमध्ये राहतो. जगत कल्याणाकरता तो व्यावहारिक सत्तेमध्ये येतो. तोच परमात्मा, तोच परमेश्वर एकच. कधी कधी देव होतो, कधी कधी संत होतो. अनेक रूप आहेत त्याची, अनेक अवतार त्याने घेतलेले आहेत. त्याचे अवतार तर इतके अनंत आहेत महाराज. श्रीमद भागवतामध्ये 24 सुयज्ञ दत्त कपिल धन्वंतरी हवस हयग्रीव सनक सनंदन 14 10 मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन राम परशुराम अनंत अवतार गेसी भक्ता कारणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. तो परमात्मा नवरूपाला येतो, युगायुगामध्ये अवतार घेतो. आता तोच परमात्मा संत रूपाने केव्हा अवताराला येतो? ईश्वराच्या अवताराची आवश्यकता केव्हा भासते आणि संतांच्या अवताराची आवश्यकता केव्हा भासते? हे दोन मुद्दे मला आता पुढे चिंतना करता घ्यायचे. पहिल्यांदा संतांच्या अवताराची आवश्यकता भासते आणि मग नंतर ईश्वराच्या अवताराची आवश्यकता असते. परमात्मा तोच परमात्मा, तोच कधी कधी संतांच्या रूपाने अवतीर्ण होतो. तोच मग केव्हा आणि कशा करता? मुद्दा पुढे स्फुरला म्हणून सांगून जातो. कठीण आहे, पण थोडं लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल. त्या परमात्म्याला त्याच्या स्वरूपामध्ये विशेष आनंदाची अनुभूती होत नाही. त्याला त्याचा आनंद विशेष वाटत नाही. ती निर्गुण, ती निर्विकार, निर्विकल्प, नाम रूप रहित स्थिती अशी वृक्ष असते, कोरडी असते. कोरडी वृक्ष म्हणजे कोरडी असते. जेवण करताना माणसाला असं नुसत्या कोरड्या भाकरी जमेल? केवळ भाजी जमेल? काय पाहिजे? मिश्रण पाहिजे ना, काला पाहिजे ना, दही भात पाहिजे, दूध भाकरी पाहिजे वगैरे. तसं हे जे ब्रह्मस्वरूपाची जी स्थिती आहे ती वृक्ष अशा प्रकारची कोरडी आहे. ते राहतं फक्त कसं? सहज तरलतया अवस्थेमध्ये. अध्यात्म शब्दाची व्याख्या गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता देवाला, किम तत् ब्रह्म किम अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? परब्रह्माची सहज स्थिती, त्याला अध्यात्म म्हणतात. ते हसत नाही, ते रडत नाही, ते बोलत नाही, त्याला संवेदना नसतात, त्याला दुःख होत नाही, काहीच नसतं. तिथे असतं आनंद, सच्चिदानंद मूळ स्वरूपामध्ये असतं. परंतु याच्याही पेक्षा
खरा आनंद कशामध्ये असेल तर भक्ती प्रेम सुखामध्ये. आणि ज्ञानोत्तर भक्ती प्रेम सुखात खरा आनंद आहे. आणि या आनंदाची चटक त्या परमात्म्याला लागते. म्हणून तो कधी कधी संत रूपाने अवतार आला. ऐकताय तुम्ही? त्या परमात्म्याला जी शोभा आहे ना ती संतांमुळे. त्याला जे देवत्व प्राप्त झालेले आहे, त्याला जो देवपणा निर्माण झालेला आहे, तो संतांनी त्याला देवपणा प्राप्त करून दिला आहे. आमोचिया भावे तुझ देवपण ते का विसरून गेलं. त्याला कोण विचारतंय? त्याच्या एकट्या एकाकीपणामध्ये त्याला कोणी विचारतच नाही. तो खाली काय येतो लक्षात घ्या. आता एक मुद्द्याचा विस्तार करतो, लक्षपूर्वक आहे का. ज्या वेळेला समाजामध्ये अधर्माचं प्राबल्य वाढतं, म्हणजे काय, समाज अधर्माच्या मार्गाने मार्गक्रमण करतोय, अनैतिक व्यवहार होत आहेत, मर्यादा धर्म नीती संपुष्टात आलेली आहे, सदाचार संपन्नता समाजामध्ये राहिली नाही, लोक वाम मार्गाला चालले. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच विषयांच्या आड राणामध्ये समाज ज्या वेळेला सैरभैर आणि सैराट भटकायला लागतो, ज्या वेळेला मानव समाज आपलं आत्मकल्याण कशामध्ये आहे, आपल्या मानवी जीवनाचं निज कल्याण कशात आहे, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय, आपल्या जीवनाचा हेतू काय, ईश्वराने आपल्याला जन्माला घातलं ते कशा करता, आपलं नियत कर्तव्य कर्माचा विसर ज्या वेळेला जीवाला पडतो, त्यावेळेला जीवाच्या ठिकाणी निर्माण झालेलं अज्ञान घालवण्याकरता सामोपचाराने समाजाला एक नैतिक दिशा देण्याकरता, समाजाला सन्मार्गाला लावण्याकरता परमात्मा संत रूपाने अवताराला येतो. तुकोबाराय सांगतात, या पृथ्वी तलावर आम्ही जे आलो ते आमच्या स्वतःच्या मताने आम्ही आलेलो नाहीये. आम्हाला परमेश्वराने इथे म्हणे माझा धाडिले निरोप मार्ग हा जो मार्ग हा जो तुका म्हणे मज धाडिले निरोपा. कथेतलं वातावरण शांत, सोज्वळ, निरामय, निरलस असं बरं का. झोपले का? कथा कीर्तन ऐकताना झोप लागते. घरी गेल्यानंतर खाटेवर पडल्यानंतर माणूस उलथा पालथा होतो, पण कथा पुराण ऐकताना झोप लागते. कारण निद्रा हे कुंभकर्णाची धर्मपत्नी आहे. कीर्तनी बैसता निद्रेना गमीरे, कीर्तनी बैसता निद्रेना Oh
असताना काही नियम असतात. सांगून जातो ओघामध्ये आलं म्हणून. 7 दिवस या एवढ्या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी हरीची संतांची कथा असते तिथे जगातली सर्व तीर्थ राहण्याकरता येतात. सर्वानी तीर्थानी वसंती यत्र नित्य अच्युतवदार कथा प्रसंगाः गंगा यमुना चैव गोदावरी सिंधू सरस्वती च. प्रत्येक श्रोत्याला या ठिकाणी कथा ऐकायला आल्यावर 2 तीर्थांमध्ये स्नान करायला मिळणार. 2 तीर्थांमध्ये, एक अदृश्य रूपाने वाहणारी गोदा, अदृश्य रूपाने वाहणारी गंगा, आणि कथेच्या माध्यमातून वाहणारी ज्ञानरूपी गंगा. कथा भागीरथी स्नान जे करीते, कथा भागीरथी स्नान जे करीते. स्नान जे करेत. कथा या अदृश्य रूपाने या ठिकाणी गोदावरी येते. आणि मला वाटतं गोदावरी तुमच्या जवळच आहे, मागे आहे ना, मागेच आहे ना, नांदूरला त्रिवेणी संगम. या गोदावरीमध्ये स्नान केलं, बाहेरचा मल जातो. आणि कथेच्या रूपाने वाहणारी जी ज्ञानगंगा असते त्या ज्ञानगंगेमध्ये जर स्नान केले तर अंतर्मलाचं क्षालन होते. जे ज्ञान गंगे नहाली वगैरे वगैरे. म्हणून मला सांगायचं काय की काही नियम पाळा. कथा श्रवण करणाऱ्याने अनुष्ठान पद्धतीने श्रवण करावी. कथेच्या वक्त्याच्या अगोदर मंडपात विराजमान होणं हा पहिला. आपलं घरून येताना स्वतःचं एक स्वतंत्र आसन असावं आणि 7 दिवस एकाच जागेवर बसून कथा श्रवण करावी. जागा, आपली जागा सिद्ध होते, आसन सिद्ध होतं एकाच जागेवर बसून लक्षपूर्वक. कारण कथेमध्ये त्रिवेणी संगम असतो, देव असतो. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी. भक्तानि नाम तेथेचे उत्तम चरणरज वंदिता. तुकोबाराई बोलतात, कथा श्रवण करणाऱ्याच्या जीवनातले दोषांचे डोंगर नाहीसे होतात. ऐका,
आणि कथेमध्ये निद्रा लागू नये म्हणून हलकं जेवण करावं, शक्य झालं तर एकदम पवित्र सात्विक आहार आवश्यक तेवढाच, म्हणजे मनाची प्रसन्नता कथा श्रवण करताना टिकून असते. बस संतांच्या अवताराची आवश्यकता का? त्यावेळेला समाज आडवाटेला जातो, आडवाटेला जाणाऱ्या समाजाला नीट रस्त्याला लावण्याकरता संतांचा अवतार. आडवाटे जाता लावी नीट सोयी, धर्मनीती तेही ऐसी आहे, तुकोबाराय सांगतात. आणि सामोपचाराने साध्या पद्धतीने संत महात्मे समाजाला हिताचा उपदेश करतात. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना मोगीश्वरावा, सांगतो तू मासे भजारे विठ्ठला, विनवितो सकळ जना. साध्या पद्धतीने समाजाला सांगतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, या पाया विणवितो तुम्हाला, पायाला विणवितो तुम्हाला. करताळी मोखे करताळी की नाम विठ्ठल विठ्ठल करटाळे बोला मुखी नाम, करटाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. बर का, साध्या पद्धत ऐका. तुमच्या हिताची गोष्टी आता तरी पुढे हितावरी यावे, साध्या पद्धतीने. आणि ज्या वेळेला भोळा भाबडा समाज संतांचा ऐकतो, संतांचा ऐकतो, संतांच्या वचनाचा परिणाम समाजावर होतो, समाज सन्मार्गाला लागतो, त्यावेळेला देवाच्या अवताराची गरज पडत नाही. मुद्दा लक्षात आला? मुद्दा लक्षात आला? संतांच्या अवताराची गरज केव्हा असते? सर्वजण सात्विक असतात, दुष्ट दुराचारी लोक कोणी राहत नाही, आणि लगेच समाजावर प्रभाव पडतो, लोक वाम मार्गाला जात नाही. संतांच्या अवताराची आवश्यकता आहे. परंतु ज्या वेळेला समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती बळावते, लोक पापाचरण करतात आणि धर्ममार्गाला काट बसतो, अधर्माने वागणाऱ्या लोकांची संख्या जास्त होते. सज्जनांचं कोणी ऐकत नाही, उलट सज्जनांचा छळ होतो, सज्जनांना त्रास दिला जातो. त्यावेळेला सज्जनांचं रक्षण करण्याकरता, विस्कटलेल्या धर्माची घडी बसवण्याकरता आणि दुष्टांच्या निर्दलनाकरिता ईश्वराच्या अवताराची आवश्यकता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपुल्याचे कैवारी, मी साकार होऊन अवतरी, अज्ञानाचे अंधारे, अज्ञानाचे अंधारे गिळून निघा. परमात्मा अवताराला येतो.
साधूंचं रक्षण. हरिजनाचे कोणान घडावे निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. मज गांजिले ते साहे, परी मज भक्ताचे नसाहे. धर्म, लोक धर्म मार्गाने वागत नाही, धर्माचा उच्छेद होतो. त्यावेळेला परमात्मा नावारूपाला येतो. आला नावारूपा, तुका म्हणे झाला सोपा. धर्मरक्षा वयासाठी अवतार घेसी, आपुल्या पाडेसी भक्तजना. संत सुद्धा धर्म करतात, धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन. अशा प्रकारे आता ऐका, तोच परमात्मा देवते संत निमित्त त्या. विस्तार मला करता येईल पण वेळ कमी आणि आपले पुढे जायचं, म्हणून अगदी शॉर्ट बट स्वीट, टच अँड गो. स्पर्श करायचं आणि पुढे जायचं. मुद्दे लक्षात आले आतापर्यंत. परमात्मा हा संतांच्या रूपाने अवताराला आहे. ज्ञानोबा कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा. एवढं उदाहरण पूर्ण झालं. प्रत्येक संत कोणाचे तरी अवतार आहेत, मी आपल्याला पुढे कथेमध्ये सांगणारच आहे. आता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत शब्दाचा अर्थ काय? असती हा धातू आहे. क्रियापद, मराठीमध्ये क्रियापद, संस्कृत मध्ये त्याला धातू म्हणतात. असती हा धातू आहे आणि असती धातूपासून संत हे वचन तयार झालेले. असणे, अस्तित्व संपन्न, ज्यांचा कधीच नाश होत नाही त्याला म्हणतात असणे. संत हे तत्व आहे, संत हे सनातन तत्व आहे. जरी ते देहामध्ये असले तरी ते परब्रह्म स्वरूप असतात. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरायाले दीनजना, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो, वगैरे 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 अनेक प्रमाण आहेत. संतांच्या अवताराचं प्रयोजन काय? ऐका. संत देवाचा निरोप घेऊन येतात हे मी तुम्हाला सांगितलं, परंतु फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या कथेतला मुख्य प्रश्न म्हणजे हा आहे, संत अवताराला का येतात? तर समाजामध्ये नष्ट झालेल्या, लोप पावलेल्या 6 गोष्टी वाढवण्याकरता. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुलाचार आणि वाढावया नाम. या 6 गोष्टी समाजात असतील, समाज आदर्श होतो, समाज निकोप असतो. लक्षात आलं? आदर्श समाज व्यवस्थेच्या संरचनेसाठी संतांच्या विभूती अवताराला येतात. काय करतात संत महात्मे? नदी संतांच्या कार्याचं स्वरूप. एक मुद्दा पुढा मांडतो. ईश्वर अवताराला येतो, धर्माची संस्थापनाच करतो.
संत अवताराला येतात, धर्माचं पालन करतात. बरोबर आहे, दोघांचं कार्य एकच आहे. पण संत महात्म्यांच्या कार्यामध्ये आणि ईश्वराच्या कार्यामध्ये एक फरक असा आहे. ईश्वर हा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा नायनाट करतो, दुष्टांना मारतो. शिशुपाल, कंस, दुर्योधन, रावण, कुंभकर्ण यांना परमात्म्याने जीवदान दिलं नाही, मारलं. त्यांना मारल्यानंतर तो मोक्ष देतो. हा फरक आहे. संत महात्मे दुष्टांना मारत नाही, त्यांच्या ठिकाणचा दुष्टपणा घालवतात. पसायदानामध्ये काय ओवी आहे बघा. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परी पडू, मैत्र जीवांचे. खळ प्रवृत्तीच्या लोकांना संत महात्मे निर्मळ करतात. तुका म्हणे खळ करू समये निर्मळ, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे होतील का? होतील. गाढवाचं घोडं होईल का? तुकोबाराय कसं म्हणाले की बादशाह म्हणाला बिरबलला, अकबर बिरबल मुझे बम्मन बनने का है, मुझे बम्मन बनने का है. बिरबलाला वाटलं बादशाला युक्ती प्रयुक्तीने समजावलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी बिरबलाने काय केलं, एक सांगा बरं मला, आपल्या अंगाला लावायचा सर्वात भारी साबण कोणता आहे? डव, हमाम, लक्स, लाईफ बॉय, जाहिराती पाहतो आपण. फार मोठा भारी साबण घेतला आणि तो एका यमुनीच्या काठावर, कारण दिल्लीला यमुना नदी ना, ते गाढवाला स्नान घालत होता. अकबर आला. बादशाह म्हणाला, बिरबल क्या करता है? हुजूर, ये गधे का घोड़ा बनाने का है. बादशाह म्हणाला, बेवकूफ कहीं का, गधे का घोड़ा कहीं बन सकता है? बिरबल म्हणाला, हुजूर, तसं गाढवाचं घोडं होत नाही, तसं मुसलमानाचं ब्राह्मण कधी होईल? लक्षात आलं? मग गाढवाचं घोडं होणं म्हणजे काय? त्याचा अर्थ असा आहे, गाढवाची जी प्रवृत्ती आहे ती नष्ट करणे. गाढवाची प्रवृत्ती काय? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, याचा अर्थ काय? मला तर असं वाटतं, गाढव, माणसाला गाढव म्हणणं हा गाढवाचा अपमान आहे. पटवून दिल मी तुम्हाला. गाढवाला सुद्धा कळतं काय, दोन बादल्या भरा, एक पाण्याची भरा आणि एक दारूची भरा, आणि गाढवाच्या पुढे ठेवा. काय पिल? काय? तो दारू जवळ नेईल, तोंड फर्र करेल, सोडून देईल. काय म्हणजे गाढवाला सुद्धा कळतं की दारू पिऊ नये. पुढचं नाही बोलायचं आपल्याला, त्याला सुद्धा कळते. म्हणजे माणसाला गाढव म्हणणं म्हणजे गाढवाचा अपमान आहे. याचा अर्थ असा आहे की जी प्रवृत्ती आहे, दुष्ट प्रवृत्ती, ती आम्ही नष्ट करू. विंचवाची नांगी जर तोडून टाकली, विंचू साधू झाला समजा. हे काम करतात संत महात्मे. संत महात्मे समाजात काय करतात? नदी जशी उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत काय करत जाते? का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, बांधले सोडीत बुडाली काढीत, साकडी फेडीत. आर्त जगाची ज्ञानोबा वर्णन करतात. बांधलेल्यांना सोडत सोडत
बुडालेल्यांना काढत काढत संत महात्मे आपल्या जीवनाचा प्रवास करतात. लक्षात घ्या. अशा संत महात्म्यांचं चरित्र आपल्या वाणीने आपण वर्णन केलं पाहिजे. संतांचं चरित्र आपण आपल्या कानाने ऐकलं पाहिजे. संतांच्या नावाचा जप करा. पुण्यवंत भावे चिंतने तरतील दोषी. संतांच्या निवृत्ती निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेव नामदेव तुकाराम एकनाथ. बर का, हे नाव फार पवित्र आहेत बर का. ज्यांच्या मायबापांनी ज्यांची नावं निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ राम कृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल भगवंत नामदेव अशी नावं ज्यांची ज्यांच्या आईवडिलांनी ठेवली असतील ना, त्यांच्या आईवडिलांना धन्यता आहे आणि त्यांनाही धन्यता आहे. आपलं नाव आपल्या मायबापांनी काय ठेवलंय त्या नावाचं आपण जतन केलं पाहिजे, स्वाभिमान बाळगला पाहिजे. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये एक दुर्दैव असं आहे, ऐका, आवडीने मायबापांनी मुलांचे नावं नारायण पांडुरंग एकनाथ नामदेव अशी ठेवलेली आहेत. आणि ही नाव कुठे सापडतात? हे नाव त्या मांस विकणाऱ्याच्या उधारीच्या यादीवर सापडतात. नामदेव अर्धा किलो उधार, एकनाथ पाव किलो उधार. समजलं नाही का तुम्हाला अजून? म्हणजे अशी पवित्र नावं त्या मटण विकणाऱ्यांच्या उधाऱ्याच्या यादीत सापडतात. किती वाईट आहे. तुम्हाला असं वाटतं माणसांना बोलतोय बा आपलं सुटलो असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहेत. अभिमागून बोलतो. गोऱ्या गोमट्या सुंदर देखण्या स्त्रिया सुद्धा तिथे घरी येताना काळ्या पिशव्या घेऊनच घरी येतात. मला असं वाटतं इथे कोणी नसेल आपल्या सभा मंडपामध्ये, कारण खाणारे पिणारे लोक इकडे येणारच नाही. कारण इकडे येण्याकरता पुण्य लागतं ना. पापी माणसाची ताकद नाही इथे येण्याकरता. परमार्थ करण्याकरता कथा श्रवण करण्याकरता पुण्य लागतं. मुद्दा माझा असा आहे, संत महात्मे काय काम करतात? संतांचं स्मरण जर आपल्याला झालं, विपाय आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. आपल्याला आपली हरवलेली वस्तू सापडते संतांचं चरित्र ऐकल्यावर. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता आपल्या आत्मा नावाचं
महत्वाची वस्तू आपली हरवलेली आहे ती आपल्याला संतांच्या कृपेने सापडते. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. सुंदर वाटतं, पण आपली वेळ संपते बरं का. आणि आता एक मुद्दा वापरतो, एक सांगतो. देवाच्या सेवेपेक्षा देवाला संतांची सेवा केलेली जास्त आवडते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा, तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. एखाद्या वेळेला आपल्या घरी देव आलाय, देवाला बाजूला करावं, संतांना बसण्याकरता आसन द्यावं. देव सारावे परते, संत पुजावी आरते. एखाद्या सवासीन स्त्रीला जेवणाला आमंत्रण दिलं. सवासीन कोणाला म्हणतात? बोलत चला, जिला सौभाग्यवती आहे, लेकरू आहे, तिला आमंत्रण दिलं, आमच्याकडे जेवायला या. आणि त्या स्त्री बरोबर तिचं लहान लेकरू तिने बरोबर आणलं. तो यजमान होता, त्या स्त्री करता नवीन पाटोळा म्हणजे पैठणी, नाथ महाराजांनी वर्णन केलंय. येवल्याला जाऊन सुंदर अशी पैठणी आणली, पंचपक्वान्नाचं जेवण केलं बरं का. त्या स्त्रीला जेवू घातलं, पण तिच्याबरोबर जे लेकरू आलेलं होतं त्याला हिडीस फिडीस केलं. त्याला म्हटलं, त्या बाईला म्हटलं, अहो बाई, तुम्हाला आमंत्रण दिलं होतं जेवायचं, तुम्ही या मुलाला कार्टाला बरोबर घेऊन का आलात? त्याला काळा बरं बाहेर आकलून. त्याला जर त्या उद्यापासूनचे आपले विषय ठरलेले आहेत. उद्याच्या कथेमध्ये आपला विषय असणार आहे, जे आपल्या या वर्षीच्या कथेचे चरित्र नायक. कोण आहे चरित्र नायक? दादा कोणके? मग कोण आहे आपल्या कथेचे चरित्र नायक? कोण आहेत? मग नामदेव महाराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता? आपल्या उद्याच्या कथेचा विषय काय आहे? संत नामदेव पूर्वकालीन महाराष्ट्र. या महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती नामदेव महाराजांचा अवतार होण्याच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती, कोणते कोणते संप्रदाय होते, हा सगळा विषय आपण उद्याच्या कथेमध्ये घेणार आहोत. संत नामदेव पूर्वकालीन महाराष्ट्र, 12व्या शतकातला महाराष्ट्र कसा होता, मला तुम्हाला 750 वर्ष भूतकाळात न्यायचं आहे. ज्या कालखंडामध्ये कालाचे किती प्रकार आहेत? 12वं शतक हा संतांचा काल आहे. त्या संतांच्या कालापूर्वी शास्त्रामध्ये किती कालांचं वर्णन केलेलं आहे, हे सगळे विषय आपण उद्याच्या कथेमध्ये हाताळणार आहोत. आज आपण मंगलाचरण, संतांच्या अवताराचं प्रयोजन. देव आणि संत एकच असतो. देवाच्या अवताराची आवश्यकता केव्हा भासते, संतांच्या अवताराची आवश्यकता केव्हा भासते, संत अवनीतलावर काय येतात, आणि अवताराला आल्यानंतर समाजामध्ये कोणत्या 6 गोष्टी संत वाढवतात. आजच्या कथेतले प्रश्न आहेत. संत सुख वाढवतात, संत भक्ती वाढवतात, संत भाव वाढवतात, संत धर्म वाढवतात, संत कुलाचार वाढवतात, संत नाम वाढवतात. या 6 गोष्टी नित्य संवर्धित करतात, वर्धिष्णू करतात. या आपल्या आजचं रिपिटेशन तुम्हाला सांगितलं, रिव्हिजन. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या सेवेपेक्षा संतांची सेवा केलेली देवाला जास्त. ऐका, संतांच्या पायाची माती मला लागावी याच्या करता देव संतांच्या पाठीमागे धावतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, चरणीचे रज लागावया. भगवान म्हणतात, उद्धवा, माझ्या ठाई जे पवित्रपण, ते मज भक्ताचे निजाण. या लागी मी धावे आपण, चरण रेणू वंदावया. संतांच्या पायाची माती मला लागली पाहिजे.
ऐ तुका म्हणे निवेतनु रज कनु लागता संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे न किंवा नाचत चरणीचे रज वंदे शोळपाणी नाचत कीर्तने माथा त्यांच्या परमात्मा आपल्या ऐका भगवान परमात्मा आपल्या सर्व संतांना विठू माझाले कुरवा विठू माझाले कुरवाळा विठू माझाले कुरवाळा विठू माझाले कुरवाळा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा विठू माझा विठू माझा संगे गोपाळाचा मेळा संगे गोपाळाचा मेळा विठू माझाले विठू माझाले संतांचा महिमा किती अगाध आहे या मुद्द्याने आजच्या चिंतनातला राहिलेला मुद्दा आपण उद्या सुरुवातीला घेऊ. संतांकरता देव 4 हात का धारण करतो, हातामध्ये शंख चक्र पद्मगदा त्याच्या का असतात वगैरे वगैरे वगैरे. 10:30 वाजले, पहिला दिवस आहे. जास्त पहिल्या दिवशी ओझ देऊ नये. उद्यापासून विनंती आहे. हरिभक्तीपरायण बाळासाहेब अण्णा आणि त्यांचे सर्व सहकारी कसबी सुकेनेला संत तुकाराम महाराज चरित्र होतं उन्हाळ्यामध्ये, तिथे तुम्ही आले, तुम्हाला ते आवडलं म्हणून तुम्ही यावर्षी माझी नियुक्ती केली. तसं आपण 2 वर्षापासून समाधान महाराजांच्याच मुखातून ऐकत होतात, परंतु ते समाधान महाराज चांदवड तालुक्यातले होते, भाडगावकर. हे समाधान महाराज रिंगणगावकर आहेत, जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल. अण्णा आमच्याकडे येऊन गेले आहेत रिंगणगावला, जळगावला. चला 2 मिनटं आपण संतांच्या नामाचा जप करू. उद्यापासून प्रश्नांची उत्तरांचा कार्यक्रम थोडा रंगतदार झाला पाहिजे, उत्सुकता वाढली पाहिजे. मुलामुलींची, तरुणांनी कथा ऐकावी. येताना आपलं स्वतःचं आसन बरोबर आणा, शांत चित्ताने कथा श्रवण करा. आरतीचे यजमान पंक्तीचे तुमचं नियोजन सर्व अण्णा आपल्याला सांगतील. 2 मिनिट संत नामदेव महाराजांच्या नावाचा जप करू. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई देव जनाबाई सोपानुका मुक्ताम नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नाम का मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई देव तुका ज्ञानेश्वर महाराज, संत बुवाजी महाराज की जय. भगवान भोलेनाथ की जय. संत नामदेव महाराज की. बोलो रे भाई सब संतन की.